राज्य सरकारनं राज्यांमध्ये बेरोजगारी कमी होण्यासाठी एक नवीन तरतूद केली आहे. एमपीएससीची परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी एक महत्वाकांक्षी उपक्रम सुरू करण्यात येतोय. निपुण सेतू हा यूपीएससीच्या धर्तीवरती असलेला एक उपक्रम आहे. जो उमेदवार मुलाखतीपर्यंत पोहोचून सुद्धा काही गुणांनी अंतिम निवडींपासून वंचित राहत आहेत, अशा गुणवंत मुलांसाठी त्यांचा डेटा संकलित केला जातो. आणि ज्या उमेदवारांचं नाव हे अंतिम यादीमध्ये आलेलं नाहीये, त्यांची माहिती इतर शासकीय विभाग, सार्वजनिक उपक्रमांना दिली जाते, म्हणजे पीएसयूजला दिली जाणार आहे. जर इतर विभागांकडे तशा स्वरूपाची रिक्त पदं असतील, तर ह्या गुणवंत उमेदवारांची पुन्हा परीक्षा न घेता त्यांच्या निपुण सेतूमधल्या गुणांच्या आधारावरतीच थेट निवड केली जाऊ शकते. यामध्ये फक्त सरकारीच नाही, तर मोठ्या खासगी कंपन्यांना सुद्धा हा डेटा उपलब्ध करून दिला जाणार आहे, जेणेकरून उमेदवारांना कॉर्पोरेट क्षेत्रामध्ये चांगल्या नोकऱ्या मिळू शकतील. त्यामुळे एक्झॅक्टली फायदा काय होतोय, तर उमेदवारांना त्याच पदासाठी पुन्हा पुन्हा वर्षभर तयारी करून परीक्षा द्यायची गरज पडणार नाहीये. सरकारला पुन्हा परीक्षा घेण्याचा खर्च आणि वेळ वाचवून लगेचच प्रशिक्षित आणि हुशार असं मनुष्यबळ सुद्धा मिळू शकेल. आणि विद्यार्थ्यांना एका परीक्षेच्या निकालावरती अनेक ठिकाणी नोकरीच्या संधी सुद्धा उपलब्ध होतील. त्यामुळे असं म्हणणं वावगं ठरणार नाहीये की यूपीएससीच्या प्रतिभा सेतूप्रमाणेच एमपीएससीच्या हुशार उमेदवारांना रिकामं बसू न देता त्यांना इतर पर्यायी नोकऱ्या मिळवून देणारा हा एक डिजिटल पूल म्हणजेच ब्रिज बनतोय. तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्ही सुद्धा कुठल्या परीक्षेची तयारी करताय तेही आम्हाला नक्की कळवा.